मंडळी हॅलो. आत्ता झालं लंच टाईम. तर आज माझ्या लंचमध्ये काय आहे, पेटारा उघडलेला आहे इडलीचा. आणि आज मी बनवली आहे इडली. इतकी छान फ्लफी झाली आहे ना ही, जाळीदार मस्त मऊ अशी इडली मी कशी बनवली आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर ब्लॉग पूर्ण पाहायला लागेल. आणि ही खास साऊथ इंडियन ऑथेंटिक चटणी, कलर पहा असा मागं घेते. जशी साऊथ इंडियन असते ना ऑथेंटिक, तशीच या चटणीची चव आहे. आता मी खाणार आहे, बघूया आता चटणीची चव. अँड आय एम लविंग इट. वॉट टेस्ट, खूप मस्त झाली आहे. आणि अशी जर ही चटपटीत साऊथ इंडियन खास स्टाईलने बनवलेली चटणी आणि ही इतकी मऊ जाळीदार अशी इडली तुम्हाला बनवायची असेल आणि याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कुठे झालं पाहिजे, किचनमध्ये. तर चला जाऊया थेट माझ्या किचनमध्ये आणि बनवूयात मस्त अशी सॉफ्ट इडली चटणी आणि आस्वाद घेऊया. ही अशी मऊ आणि जाळीदार इडली बनवण्यासाठी मी यावेळी एक युक्ती केली, तीच तुमच्याशी शेअर करते. तर बघा किती मस्त मऊ सॉफ्ट झालेली आहे ही इडली. त्यासाठी मी काय केलं, आदल्या दिवशी रात्री येताना 1 किलो बाहेरूनच पीठ आणलं, पण ते शक्यतो फ्रेश असावं आणि असं पीठ मी घेऊन आले. त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर मी काय केलं होतं की 1 वाटीभर उडदाची डाळ भिजत घातली होती. आणि हे 1 किलो पीठ आहे, 1 किलो पिठासाठी 1 वाटी उडदाची डाळ. तर ती भिजत घातली आणि रात्री झोपायच्या आधी मी ती पेस्ट करून या इडलीच्या पिठामध्ये मिक्स करून रात्रभर ठेवून दिली तशीच. आणि सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर हे पीठ एकदम छान फुलून आलं होतं आणि मग अशा मस्त मऊ जाळीदार अशा इडल्या झाल्या. तर तुम्ही नक्कीच अशा इडल्या करून बघा आणि नक्कीच तुमचे फीडबॅक मला येतीलच, त्यात काही शंकाच नाही आहे. मंडळी, आता चटणीची रेसिपी बघूया. त्याच्यासाठी मी घेतले 3 कांदे उभे चिरून, नंतर 2 चमचे धणे, लाल मिरच्या असतील सुक्या तर तुम्ही त्या घ्या. माझ्याकडे हिरव्याच मिरच्या लाल झाल्या होत्या त्या मी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लसूण घातलेला आहे आणि थोडी ही चिंच घातलेली आहे आणि असं छान तेलावरती परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये उडीद डाळ आणि हरभरा डाळ पण घातलेली आहे. हे सगळं असं परतून घेतले छान. आणि आता हे आपण थोड्या वेळाने ह्याच्यामध्येच मीठ घालायचं आणि थोड्या वेळाने मिक्सरला वाटून घ्यायचं की झाली आपली इडलीची चटणी तयार. जाळीदार इडली तयार झाली आहे आणि ही आहे खास साऊथ इंडियन चटणी. सो नक्की ट्राय करा हा मेनू आणि फीडबॅक नक्की द्या. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट. चलो बाय बाय. आता या साध्या सोप्या इडली चटणीसह मी तुम्हाला बाय बाय करते आहे आणि पुन्हा भेटू लवकरच.